शकतात ते रोखू शकतात सिद्धेश आणि दोन्ही फलंदाज पॉवर प्लेचा किती फायदा उठवत आहेत. सामना चालू. पंचांच्या डाव्या बाजूने टाकताना चेंडू 10 ते 15 पावलाचा रनअप घेऊन पंचांच्या बाजूने डाव्या बाजूने टाकलेला चेंडू सुंदर असा टाकलेला चेंडू तितका सुंदर असा टटवलेला चेंडू चेंडू चाललाय चौकाराच्या दिशेने. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात 2 धाव पूर्ण केल्या. धाव संख्या आहे 2. सुंदर असं षटक टाकलंय ते आदर्श बॉईज गोरुलवाडी या संघाने. पॉवर प्लेचं षटक आहे. पाहूया आपल्या संघासाठी कितपत योग्य असे षटक टाकतायत. तसे दोन्ही फलंदाज पॉवर प्लेचा किती फायदा उठवतात ते पाहायचंय. अमोल सुंदर असा टाकलेला चेंडू फलंदाजाला काही चेंडू कळाला नाही. चेंडू चाललाय निर्धाव. धाव संख्या असते. धाव संख्या आहे 2. पहिला सेमीफायनलचा सामना आदर्श बॉईज गोरेलेवाडी वर्षे उंबरे आणि हा क्लीन बोल्ड झालाय. तो फलंदाज चेंडू काही कळाला नाही. सुंदर असा चेंडू जाऊन एसटी लागलाय आणि क्लीन बोल्ड झाले ते. धावसंख्या असते. धावसंख्या आहे ती 2. 1 बाद 2. सुंदर गोलंदाजी पॉवर प्ले स्वतःच्या नावावर करून घेतलंय ते. आदर्श बॉईज 11 आदर्श बॉईज गोरेलेवाडी यांनी नवीन फलंदाज संदेश. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा काढतायत. मला वाटतं इथे जर पॉवर प्लेचा फायदा उठवला तर पुढचा स्कोर उंच अशा शिखरावरती नेऊन ठेवू शकतात. जर पॉवर प्ले फ्लॉप असेल तर गोलंदाजाला यश मिळू शकते. तसे ते गोलंदाजाने आपल्या संघासाठी यश मिळवून दिलेलं आहे. 1 रन देऊन 1 सफलता घेतली आहे. सुंदर अशी गोलंदाजी करता येते आदर्श बॉईज गोरेलेवाडी या संघाकडून. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने टाकलेला चेंडू सुंदर टाकलेला चेंडू फलंदाजाला काही चेंडू कळलेला नाही. चेंडू चाललाय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. धावसंख्या बरोबर आहे. धावसंख्या होते 1 बाद 3. श्री जांगलदेव क्रिकेट क्लब वारिशेवाडी भव्य ओराम क्रिकेट स्पर्धा सन 2026 पर्व 15वे. या पर्व 15 मधील पहिला सेमीफायनल सामना संघासाठी किती धावा काढतात. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने टाकताना चेंडू सुंदर असा टाकलेला चेंडू तितका सुंदर असा टटवलेला चेंडू. धावसंख्या 1. मला वाटतं दुसऱ्या धावचे प्रयत्न आणि हा रनआउट. फलंदाज बाद होतोय. धावसंख्या वर पडते. धावसंख्या आहे ती 9. 2 बाद 9. अमोल यांची जागा घेण्यात येते तो प्रदीप. हॅलो
पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने टाकताना चेंडू सुंदर टाकलेला चेंडू तितका सुंदर असा टटवलेला चेंडू एक धाव पूर्ण केले आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय दोन्ही फलंदाजांना. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 2 बाद 10. दुसरे षटक चालू आहे. धावसंख्या आहे 2 बाद 10. एकूण 2 धावा. 2 धाव्याने धावसंख्या भर पडते. धावसंख्या होते ती 12. 2 बाद 12. सार्थक वारशी कुठे आहेत? तिने लवकर यायचं इथे. सार्थक वारशी हॅलो. चेंडू जातोय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये 1 धावांसाठी. या 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते 14. 2 बाद 14. सुंदर अशी गोलंदाजी करतोय वेदांत आपल्या संघासाठी. स्ट्राईकला असेल तो प्रदीप. सामना करेल वेदांत याचा. 14. 10-12 पावलांचा रनअप घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने मार करतोय. पंचांना क्रॉस करून टाकला चेंडू. सुंदर असा चेंडू. चेंडू जातोय निर्धाव. दुसऱ्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या होते 14. 2 बाद 14. वैयक्तिक पहिला संघातर्फे दुसरा षटक घेऊन आलाय सिद्धेश. सिद्धू याचा सामना करेल संदेश. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय सिद्धेश. 10-12 पावलांचा रन घेऊन पंचांना क्रॉस करून टाकला चेंडू. सुंदरसा चेंडू तसेच सुंदरसा मारलेला फटका ऑफसाईडच्या दिशेने. 1 धाव घेण्यात यशस्वी. या 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते 15. 2 बाद 15. आता स्ट्राईकला असेल तो प्रदीप.
सामना करेल सिद्धेश याचा. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला सिद्धू याची. पुन्हा एकदा 10-12 पावलांचा रन घेऊन पंचांना क्रॉस करून टाकला चेंडू. तसे सुंदरसे क्षेत्ररक्षण सिद्धू याचं आणि सुंदर थ्रो. या एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होते 16. 2 बाद 16. पुन्हा एकदा सिद्धू याचा सामना करेल संदेश. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय आणि टाकलेला खराब चेंडू. या लेग बाईच्या स्वरूपात 2 धावा. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते 18. या 2 धावसंख्येने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 18. पंचांच्या डाव्या बाजूने मार करते. पुन्हा एकदा टाकलेला सुंदरसा चेंडू. तसेच सुंदरसा कटवलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने. या एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होते 19. 2 बाद 19. पुन्हा एकदा सिद्धू याचा सामना करेल प्रदीप. पंचांच्या डाव्या बाजूने मार करतोय आणि आता टोलवलाय सुंदरसा चेंडू. चेंडू जातोय सीमा रेषा पार. खणखणीत चौकार. आता प्रदीप याची बॅट बोलते. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. चौकार. या 4 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते 23. आतापर्यंतचा दुसरा चौकार असेल या सामन्यामध्ये. 2 बाद 23. पुन्हा एकदा स्ट्राइकवर असेल तो प्रदीप. सामना करेल सिद्धू याचा. पंचांच्या डाव्या बाजूने मार करतो सिद्धू. टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा सुंदरसा टोलेला चेंडू ऑफसाइडच्या दिशेने. रनआउटचा चान्स आणि हा अतिरिक्त थ्रो केलेला आहे. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाकडे आणि आताच्या 2 धावा. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते 25. 2 बाद 25. तिसऱ्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या होते 25. सुंदर फलंदाजी पाहायला मिळाले प्रदीप याच्याकडून. पुन्हा एकदा टाकलेला सुंदरसा चेंडू. तसाच खराब थ्रो. आताची 1 धाव. या 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते 26. शुभम वारशी पाणी घेऊन जा. रुपेश वारशी पाणी घेऊन जा लवकर. तीन षटकाखेरीज संघाची धावसंख्या होते 26. 2 बाद 26.
वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे चौथा षटक घेऊन आलाय पवन. सामना करेल प्रदीप. दहा-12 पावलांचा रनअप घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय आणि टाकलेला सुंदरसा चेंडू. चेंडू गेलाय डिक्लेरेशन बॉक्सच्या दिशेने आणि आताची एक धाव. या एक धाव संख्येने संघाची धाव संख्या होते 27. 2 बाद 27. पुन्हा एकदा आता स्ट्राईकला असेल तो संदेश. सामना करेल पवन याचा. टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा टाकला यॉर्कर गतीचा चेंडू आणि चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, पण एक धाव चोरण्यात यशस्वी. या एक धाव संख्येने संघाची धाव संख्या होते 28. सुंदर गोलंदाजी करतोय पवन. स्ट्राईकला असेल तो प्रदीप. टाकलेला चेंडू. चेंडू मारलेला सुंदरसा फटका ऑफसाईडच्या दिशेने. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. चौकार. प्रदीपच्या बॅट मधून निघालेला दुसरा चौकार. खणखणीत चौकार. या 4 धाव संख्येने संघाची धाव संख्या होते 32. 2 बाद 32. प्रदीप कायसा फॉर्म मध्ये आलेला दिसतोय. सुंदर फलंदाजी करतोय प्रदीप आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा स्ट्राईकला असेल तो प्रदीप. प्रदीपची बॅट बोलते आता आणि हा खराब चेंडू. या एक धाव संख्येने धाव संख्येत भर. या एक धाव संख्येने संघाची धाव संख्या होते 33. 2 बाद 33. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने मार करतो. पुन्हा एकदा मारला सुंदरसा चेंडू स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेने आणि आताची एक धाव. या एक धाव संख्येने संघाची धाव संख्या होते 34. स्ट्राईकला असेल तो संदेश. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू आणि रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, पण चेंडू गेलाय क्षेत्ररक्षकाच्या हातातून आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेणे. रनआउटचा चान्स आणि खराब थ्रो. चेंडू गेलाय क्षेत्ररक्षकाच्या हातात. आताच्या 3 धावा. या 3 धाव संख्येने संघाची धाव संख्या होते 37. 2 बाद 37.
37 2 बाद 37. स्ट्राईकला असेल तो प्रदीप. सामना करेल पवन याचा. पंचांच्या डाव्या बाजूने टाकला चेंडू आणि पवननी प्रदीपची दांडी गोल केले आणि सुंदरशी विकेट. तिसरा धक्का बसतोय आदर्श गोरुलेवाडे ओनी संघाला. चौथ्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या होते 37. 3 बाद 37. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे शेवटचं षटक घेऊन आलाय तो सुमित. प्रदीप याची जाग घेण्यासाठी गेलाय तो धर्मवीर. स्ट्राईकला असेल तो संदेश. सामना करेल सुमित याचा. धाबारा पावलांचा रनअप घेऊन पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. टाकलेला चेंडू तसा सुंदरसा टोलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि आताच्या धावा किती पंच? आताच्या 2 धावा. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते 39. 3 बाद 39. स्ट्राईकला असेल तो संदेश. सामना करेल सुमित याचा. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय आणि रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू मारलाय डिक्लेरेशन बॉक्सच्या दिशेने आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते 41. पुन्हा एकदा सुमित टू संदेश. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करते. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय निर्धाव. सुंदर असा टाकलेला चेंडू सुमित याने. संदेश टू सुमित. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू. सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि सुंदर असा थ्रो. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते 43. 3 बाद 43. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप आणि सुंदर असा मारला फटका लेग साइडच्या दिशेने. तसेच सुंदर असे क्षेत्ररक्षण आणि रनआउटचा चान्स. आणि रनआउट होत आहेत ते धर्मवीर.
आताची एक धाव, या एक धाव संख्येने संघाची धाव संख्या होते 44. धाव संख्या होते 44. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राईकला असेल तो धर्मवीर. बघूया त्याच्या बॅट मधून मोठा फटका येतो काय. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय पवन आणि टाकल्या सुंदरसा चेंडू आणि सुंदर अशी विकेट किपिंग. सोनू याला परतावं लागतंय. चेंडू जातोय निर्धाव. पंचेचाळीस धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते उमरे 11 संघासमोर. आदर्श बॉईज गोरुलेवाडी यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. अजूनही खूप सामने खेळवायचे आणि उमरे 11 संघाने आपले फलंदाज पाठवावे.
आताच्या सामन्यामध्ये पंच म्हणून काम पाहत आहेत ते कौशल वारशी आणि निशांत वारशी. या पंचकृषीत गाजलेले पंच कौशल वारशी आणि निशांत वारशी. उमरे 11 संघाकडून उमेश आणि ऋतिक. उमरे 11 संघाकडून फलंदाजीसाठी आले ते मुकेश आणि ऋतिक. स्ट्राईकला असेल तो मुकेश आणि नॉन स्ट्राईकला असेल तो ऋतिक. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे पहिला षटक घेऊन आलाय तो दर्शन. प्रथम स्ट्राईकला असेल तो मुकेश. सामना करेल दर्शन याचा. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय दर्शन. पंचांना क्रॉस करून टाकला चेंडू आणि षटकार मारण्याच्या नादात बीड होत आहेत आणि सुंदरसा घेतलेला झेल. पहिला झटका बसतोय तो उमरे 11 संघाला. पहिल्या चेंडूवर सफलता मिळते मुकेश याच्या रूपात. मुकेशाची जाग घेण्यासाठी जातोय तो सिद्धेश. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते दर्शन याच्याकडून. प्रथम स्ट्राईकला असेल तो सिद्धेश. सामना करेल दर्शन याचा. दर्शन याने पहिल्याच चेंडूमध्ये पहिली सफलता मिळवून दिली आपल्या संघासाठी. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. 10-12 पावलांचा रनअप घेऊन पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय दर्शन. पंचांना क्रॉस करून टाकला चेंडू आणि पुन्हा एकदा टाकला सुंदरसा चेंडू. बॅट्समनला बॉल काही समजला नाही. चेंडू जातोय पायाला लागून क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. लेग बाईच्या स्वरूपात ही एक धाव. या एक धाव संख्येने संघाचं खातं उघडतंय. आता स्ट्राईकला प्रथमच असेल ऋतिक. सामना करेल दर्शन याचा. या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. पंचांना क्रॉस करून टाकला चेंडू. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. लेग बाईच्या स्वरूपात. आणि आत्ताचा खराब चेंडू आहे नो. या आताचा नो चेंडू. पुढच्या चेंडूवर फ्रीड असेल. आणि आताच्या 2 धाव. या 2 धाव संख्येने संघाची धाव संख्या होते 3.
दर्शन याने खराब असा टाकला चेंडू. आताचा चेंडू फ्री हिट असेल. स्ट्राईकला आहे सिद्धेश. सिद्धेश याला चांगला चान्स आहे षटकार मारण्याचा आणि चेंडू जातोय. सुंदर असा टाकला चेंडू. आताची एक धाव. या एक धाव संख्येने संघाची धाव संख्या होते 4. एक बाद 4. सुंदर गोलंदाजी करतोय दर्शन. स्ट्राईकला असेल तो ऋतिक आणि रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय डिक्लेरेशन बॉक्सच्या दिशेने. आताची एक धाव. चेंडू डिक्लेरेशन बॉक्सच्या दिशेने गेलेला. अंपायर चेंडू किती झाले? 4. एक बाद 5. अजूनही काही चेंडू शिल्लक. स्ट्राईकला असेल तो ऋतिक. दर्शन धावारा पावलांचा रनअप घेऊन पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. पंचांना क्रॉस करून टाकला चेंडू आणि पुन्हा एकदा सुंदरसा टाकला चेंडू. चेंडू गेला डिक्लेरेशन बॉक्सच्या दिशेने एक धावसाठी. या एक धाव संख्येने संघाची धाव संख्या होते 6. एक बाद 6. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय दर्शन. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि हा खराब चेंडू. या अतिरिक्त धावसंख्येने संघाची धावसंख्या होते 7. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा खराब चेंडू. आताचा नो चेंडू. खराब गोलंदाजी. या पुढील चेंडू फ्री हिट असेल. ऋतिक याला पुन्हा एकदा षटकार मारण्याचा चान्स आहे. अजूनही त्यांनी पॉवर प्लेच्या बाहेर चेंडू मारला नाही आहे. स्ट्राईकला असेल तो ऋतिक. सामना करेल दर्शन याचा. वेगवान गतीने गोलंदाजी करतोय दर्शन आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय निर्धाव. पहिल्या षटकाखेरीज संघाची धाव संख्या होते 8. एक बाद 8. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो सुहास. आपल्या बॉलिंग मार्क्स वरती आहे. स्ट्राईकला येतो सिद्धेश. नॉन स्ट्राईकला येतो ऋतिक. सुहास टू सिद्धेश. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये एकूण 8 धावा आलेल्या आहेत. पॉवर प्लेचा जेवढा फायदा घ्यायचा होता तेवढा घेऊ शकले नाही आहेत. त्यामध्ये एक आपली विकेट सुद्धा गमावलेली आहे. आता दुसरं षटक सुरू होतंय.
हा पहिला सेमीफायनलचा सामना आहे आणि यामध्ये आपल्याला धावांचा डोंगर उभा करावा लागेल, जेणेकरून आपल्याला या मॅच मध्ये असे राहायचं असेल तर आपल्या धावा बनवाव्या लागतील. काहीशी संत गतीने होणारी फलंदाजी. पुन्हा एकदा सुहास आपल्या बॉलिंग मार्क्सवरती, स्ट्राईकला येतो सिद्धेश. सुहास टू सिद्धेश, पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, तितकाच लेगच्या दिशेने कटलाय सुंदर चेंडू. एक धाव पूर्ण केलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, रनआउटचा धोका मात्र टळलेला आहे आणि 2 धावा पूर्ण करून सुरक्षित क्रीज मध्ये 2 धावांनी संघाची धावसंख्या होते 10. डबल अंकामध्ये 10. पुन्हा एकदा स्ट्राईकला येतो सिद्धेश. सामना करेल सुहास याचा. सुंदर गोलंदाजी करतो सुहास. पाहूया पुढील चेंडू त्याचा सिद्धेशसाठी असेल. सुहास टू सिद्धेश. पुन्हा एकदा खरंच सुंदर चेंडू. चेंडू काय बॅटच्या टप्प्यामध्ये येत नाहीये, पटकवण्याच्या नादामध्ये बीट झालेले आहेत. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या आहे 10. दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी उत्तम आहे. हा पहिला सेमीफायनलचा सामना आहे आणि हा मात्र उंच टोललेला चेंडू. चेंडू जातो सीमारेषेकडे. पाहूया किती धावा मिळत आहेत. मला वाटतं 2 धावा पूर्ण केल्या आहेत आणि 2च धावावरती समाधान मानावं लागणार आहे. थ्रो खूप सुंदर होता, त्यामुळे 2च धावावरती थांबावं लागलंय सिद्धेशांना. 2 धावांनी संघाची धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते 12. उत्तम गोलंदाजी, तितकंच त्याचं सुरेख क्षेत्ररक्षणाची साथ, यामुळे या 2च धावा मिळाल्या आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईकला येतो सिद्धेश. नॉन स्ट्राईकला येतो ऋतिक. सामना करते सुहास याचा. सुहास टू सिद्धेश. पुन्हा एकदा उंच टोलवण्याच्या नादामध्ये बीट झालेले आहेत आणि आम्हाला वाटतं वाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव मिळते. एका धावेने संघाच्या धावसंख्येवर भर पडते. धावसंख्या होते 13. 1 बाद 13. सुहास टू सिद्धेश. सिद्धेश मात्र चेंडू बाहेर टोलवण्याचा प्रयत्न करतोय. अजूनपर्यंत त्याला यश आलेलं नाहीये. पुन्हा एकदा हा उंच गेला चेंडू. झेल खाली क्षेत्ररक्षक आहे, मात्र झेल मिळणार नाहीये. 2 धावा पूर्ण केल्या. मला वाटतं तिसऱ्या धावेचाही प्रयत्न आहे आणि एकूण 3 धावा पूर्ण करून सुरक्षित क्रीज मध्ये आलेले आहेत. या 3 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते 16. 1 बाद 16. 16 लॉट्स ऑफ 1 विकेट. आता स्ट्राईक आले ते ऋतिक. सामना करते सुहास यांचा. सुहास आपल्या गोलेग मार्क्स वरती. ऋतिक मला वाटतं रिव्हर्स स्वीप मारण्याच्या नादात फसलेले आहेत. चेंडू मात्र निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर राहते. धावसंख्या राहते 16. 1 बाद 16. ऋतिकने आतापर्यंत 3 ते 4 वेळा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केलाय, एकदाही सफल झालेले नाहीयेत. पुन्हा एकदा सुहास आणि हा चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर.
हा वाईट चेंडू काहीशी लय बदलली आहे, लेन चेंज झाली आहे सुहास यांची, त्यामुळे हा अजून एक वाईट चेंडू गेलेला आहे. एक अतिरिक्त धाव मिळते, एक अतिरिक्त चेंडू खेळायला मिळणार आहे आणि धाव संख्या झाली 17. एक बाद 17. पुन्हा एकदा सुहास, स्ट्राईकला ऋतिक. मोठा पटका मारण्यात बीट झालेले आहेत आणि दुसरं षटक संपतंय. दुसरा षटका अखेर संघाची धावसंख्या आहे 1 बाद 17. 17 लॉस्ट ऑफ 1 विकेट. सुंदर गोलंदाजी, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. आदर्श बॉयज गोरेलवाडी होणी यांचं. उमरे 11 संघाला त्यांनी अजूनही हात खोलाची संधी दिलेली नाहीये. मोठे फटका अजून एकही लागलेला नाहीये. चौकार षटकारांची गरज आहे, परंतु एकही चौकार षटकार आतापर्यंत या आपल्या गोलंदाजाने दिलेला नाहीये. क्षेत्ररक्षणाची साथ उत्तम आहे, त्यामुळे त्यांना त्यांनी रोखून धरलंय. पंच मॅच चालू करायचे, लगेच सामना लगेच सुरू करायचा आहे. उशीर झाला सामन्याला, अजून खूप सामने खेळवायचे आहेत. आज शेवटचा दिवस आहे, यानंतर बक्षीस वितरणाचा समारंभही घ्यायचा आहे. आता पुन्हा एकदा स्ट्राईकला ते सिद्धेश. बॉलरचं नाव संदेश. संदेश टू सिद्धेश. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या नादात बीट झालेत. सुंदर गोलंदाजी संदेशाची. आई गिरमादेवी आणि कुंभारवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांनी प्रेव्हलियन मध्ये येऊन टॉस करून घ्यायचा आहे. आई गिरमादेवी आणि कुंभारवाडी वाटोळ दोन्ही संघाच्या संघनायकांनी प्रेव्हलियन मध्ये यायचं आहे. मला वाटतं हा पहिला मोठा पांढराचा फटका नादात, लेकिन चेंडूने दिशा बदललेली आहे आणि मला वाटतं 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांनी संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते 19. आई गिरमादेवी आणि वाटोळ कुंभारवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांनी पॅव्हिलियन मध्ये येऊन टॉस करायचा आहे. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने कटवलाय चेंडू. सुंदर चेंडू कटवलाय. 2 धावा पूर्ण केल्यात. मला वाटतं चेंडू होतोय सीमारेषेकडे आणि मला वाटतं हा खणखणीत चौकार. सिद्धेशाच्या बॅट मधून निघालेला पहिला चौकार. काहीस गचाळाचं क्षेत्ररक्षण. चेंडू अडवला पाहिजे होता आणि 2 धावाच्या ठिकाणी 4 धावा मिळालेल्या आहेत. या 4 धावांनी संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते 23. गोलंदाजी उत्तम आहे, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ मात्र मिळत नाहीये. त्यामुळे या 2 अतिरिक्त धावा मिळाल्या आहेत. आदर्श बॉयजना एकूण 4 धावा मिळाल्या आहेत. आता धावसंख्या झाले 23. पुन्हा एकदा संदेश. स्ट्राईकला ते सिद्धेश. सुंदर चेंडू आणि तिथं स्ट्रेट ड्राईव्ह आहे आणि हा कॅचचा प्रयत्न करायला हवा होता. कॅच नाहीये, मात्र चौकार गेलेला आहे खणखणीत आणि या 4 धावा मिळालेल्या आहेत. सिद्धेशाच्या बॅटमधून निघाला दुसरा चौकार आहे.
4 धावांनी संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते 27. गिरमादेवी संघ आणि वाटोळ कुंभारवाडी टॉस करून घ्यायचा आहे लगेच. ओके, गिरमादेवी संघ विन झालेला आहे टॉस. पुन्हा एकदा स्ट्राईकला येते सिद्धेश. सिद्धेशांनी आता लय पकडलेली आहे. 2 लगातार चौकार मारलेले आहेत. सुहास यांना संदेशांना पुन्हा एकदा मोठा फटका मारलेला आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि मला वाटतं 2 धावेवरती समाधान मानावं लागेल, कारण मैदानाच्या अडथळ्याने चेंडूची दिशा बदलली होती. त्यामुळे 2च धावावरती समाधान मानावं लागणार. 2 धावांनी संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते 29. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातील हा चेंडू आणि मारण्याच्या नादामध्ये बीड झालेत आणि षटक संपतय. चेंडू निर्धाव, षटक संपतय. षटका अखेर, दुसऱ्या षटका अखेर संघाची धावसंख्या आहे 29. 3 षटका अखेर धावसंख्या आहे 1 बाद 29. 29 लॉस ऑफ 1 विकेट. आदर्श बॉईजना जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आला तो अमित. स्ट्राईकला येतो ऋतिक. ऋतिकला अजून काही लय सापडत नाहीये. प्रयत्न करतोय तो रिव्हर्स स्वीप मारण्याचा, मोठे फटके मारण्याचा, परंतु त्याला अजून काही लय सापडत नाहीये. ऋतिक अजूनही 0 धावावरती खेळतोय. सलामीचा फलंदाज आहे तो आणि मला वाटतं हा चेंडू जातो डिक्लेरेशन बॉक्स मध्ये आणि ऋतिकीने आपलं खातं खोललेलं आहे 1 धावेने. 1 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या आहे 30. अजूनही जिंकण्यासाठी 11 धावामध्ये 11 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे. सोपं तितकंच कठीण असं आवाहन. सामना अटीतटीचा होऊ शकतो. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर होईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा अमित. स्ट्राईकला तो ऋतिक. आता हा मारला सुंदर मला फटका. सीमारेषेच्या बाहेर जातो खणखणीत षटकार.
ऋतिकाने आपली लय बदललेली आहे आणि हा खणखणी षटकार मारलेला आहे. या 6 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 36. ऋतिकाने वेळ घेतलाय मात्र आता खणखणी षटकार मारलाय आणि आपल्या टीमला मॅच मध्ये आणलेलं आहे. धावसंख्या झाली 36. एक बाद 36. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्यात बीट झालेत. गोलंदाजी उत्तम आहे. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता पण फसलेला आहे. आणि आता 9 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा अमित स्ट्राईकला तो ऋतिक. सुंदर चेंडू. पुन्हा एकदा बीट झालेत आणि चेंडू निर्धाव जातोय. पुढील काम विकेट किपरने केलेलं आहे आणि धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे 36. पुन्हा एकदा अमित स्ट्राईकला येते ऋतिक. सलामीचे फलंदाज आहेत ऋतिक. पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न बसलाय मात्र एक धाव गेलेली पूर्ण. एक सोरटी धाव घेतली. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते 37. चौथं षटक चालू आहे. चौथ्या षटकातील काय चेंडू शिल्लक असतील. आता स्ट्राईकला आलेत ते सिद्धेश. सुंदर फलंदाजी करतायत सिद्धेश आपल्या संघासाठी. आपल्या खांद्यावरती घेऊन चाललेत भार पूर्ण. सामना करतील अमित याचा. अमित पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. सुंदर चेंडू होता तितका सुंदर कटवलेला आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक आणि झेल घेतला जातोय सिद्धेशाचा आणि झेल पाहत होता सिद्धेश. आणि चौथं षटक संपतोय. चौथा षटका अखेर. धावसंख्या आहे 37. 2 विकेट गमावून 37 धावा. अजूनही आदर्श बॉयज गोरेलेवाडी ओणी यांना 6 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. ऋतिक जो सलामीचा फलंदाज आहे अजूनही क्रीजवरती आहे आणि सिद्धेशाची जागा घ्यायला आलाय तो पवन. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी शेवटचा अर्थात 5वं षटक घेऊन आलाय तो सुहास. स्ट्राईकला आहेत ते ऋतिक. सलामीचे फलंदाज आहेत ते ऋतिक. नॉन स्ट्राईकला आहेत ते आता नवीन फलंदाज पवन. सुहास टू ऋतिक. शेवटचं अर्थात 5वं षटक घेऊन आले सुहास. सुंदर चेंडू आणि मला वाटतं हा चेंडू जातो बाउंड्रीच्या दिशेने. आणि हा निघालेला ऋतिक यांच्या बॅटमधून निघालेला खणखणीत चौकार. या 4 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते 41. अजूनही जिंकण्यासाठी 5 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे.
मंडळाचे अध्यक्ष गौरव वारिश यांचं आगमन झालेलं आहे. श्री जांगलदेव क्रिकेट क्लब कोय वारेशीवाडी मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री गौरव वारेशी यांचं इथं आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा सुहास स्ट्राईकला येतो. ऋतिक सलामीला आलेला फलंदाज ऋतिक सामना करते सुहास यांचा. अटीतटीचा सामना आहे. 5 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. सामना टाय झाल्यास सुपर ओव्हर होईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सुंदर फटका आणि मला वाटतं हा जातोय सीमारेषेकडे आणि 4 धावा घेतल्या आहेत. आणि आदर्श बॉईज गोरुलेवाडी ओवणी हा संघ पहिला फायनलला जाणारा संघ आहे. विजेत्या संघाला उमरे 11 फायनल जाणारा पहिला संघ आहे. उमरे 11 विजेत्या संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभव संघाचेही हार्दिक अभिनंदन. आदर्श बॉईज गोरुलेवाडी आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. आदर्श बॉईज गोरुलेवाडी ओणी थांबायचंय. आपण आपल्याला आदर्श बॉईज गोरुलेवाडी आपण जायचं नाहीये, थांबायचं आहे. आता झालेल्या सेमीफायनल मॅचमध्ये उमरे 11 संघाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. विजयी संघाचे अभिनंदन तसेच पराजित संघाचे अभिनंदन. यानंतर होणारा सामना कुंभारवाडी वाटूळ वर्सेस आई गिरमादेवी राजापूर. यामध्ये नाणेफेक जिंकले आई गिरमादेवी संघाने.